खरं तर जगण्यामध्ये काहीतरी प्रेरणा असावी लागते असं म्हणतात. पण ही प्रेरणा दररोजच्या जगण्यातनं मिळते असंही म्हटलं जातं. आता असं आहे की बहिणीकडे गेलेला एक मुलगा ज्याला वाटतं की कोथिंबीर महाग मिळते म्हणून तो भाजी विक्रेता होतो आणि त्यानंतर तो उभारतो 100 कोटींचं स्वतःचं एक एम्पायर आणि अवघ्या 12 वर्षामध्ये. त्याचबरोबर समाजाचं काहीतरी देणं लागतो म्हणून तो सामाजिक बांधिलकी जपता जपता काही संकल्प सुद्धा घेतो. आता हे संकल्प घेत असताना तो विचार करतो की आपल्याला काहीतरी वेगळं करायचंय आणि त्या दृष्टीनं जे जे लोक सोबत येतात त्यांच्यासाठी, त्यांच्या स्वप्नांसाठी किंवा मग ज्यांनी हे जगणं बघितलेलं आहे त्यांच्या हक्कासाठी किंवा त्यांना एक आधार राहावा यासाठी घराची आवश्यकता आहे हे लक्षात येतं आणि मग तो अशा स्वप्न पाहणाऱ्या लोकांसाठी घर बांधायला लागतो. अर्थात या सगळ्यामध्ये या गोष्टीमध्ये प्रेरणा तर आहे, पण हा डोलारा उभारणं आणि त्याचबरोबर शून्यातनं करोडो रुपयांची मजल मारणं हे तितकंसं सोपं नाही. तर ही शून्यातली करोडो रुपयांची मजल काय आहे तर तेच आपल्याला जाणून घ्यायचं आहे आणि त्याच्यासाठी माझ्यासोबत आहेत शिवजल ग्रुपचे स्वतः संचालक आणि व्यवस्थापकीय संस्थापक पण सुद्धा आहेत आणि व्यवस्थापकीय संचालक सुद्धा आहेत सचिन भोसलेजी. आणि त्याचबरोबर त्यांचे सहकारी म्हणजे सचिन भोसले यांनी अनेकांबरोबर उद्योग व्यवसाय केले, अनेकांनी त्यांची साथ सोडली, काहींना सचिनजींनी सोडून दिलं, पण तरीसुद्धा त्यांच्यासोबत संचालक पदावर आज काम करणारे नितीन जाधव हे त्यांच्या बरोबर कायम राहिलेले आहेत. तर या जोडगोळीशी आपल्याला हीच गमतीदार गोष्ट समजून घ्यायची आहे, प्रेरणादायी गोष्ट समजून घ्यायची आहे आणि गप्पातनं त्यांचा हा जो प्रवास आहे तो आपल्याला त्यांच्याकडनंच उलगडून समजून घ्यायचा आहे. सचिनजी, खरं तर पहिला प्रश्न आहे ते म्हणजे मी असं ऐकलं की तुम्ही मुंबईत बहिणीकडे आलात, कोथिंबीर महाग मिळते असं तुम्हाला कळलं, 1 रुपयाची जुडी गावात, 10 रुपयाची जुडी मुंबईत, म्हणून मग स्वतः कोथिंबीर पिकवलीत आणि ती विकायला लागलात. पण मग हा जो प्रवास आहे भाजी विक्रेत्याचा तो पुढे इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्टपर्यंत गेला किंवा आपण म्हणूयात की घरं उभारण्यापर्यंत गेला, रिअल इस्टेटमध्ये तुमचं पदार्पण झालं. ते कसं काय? एक भाजी विक्रेता ते रिअल इस्टेटचा एक महत्त्वाचा व्यावसायिक अशी तुमची जी ओळख आहे पश्चिम महाराष्ट्रात विशेष करून, ती कशी निर्माण केलीत? वयाच्या 13 वर्षीच मॅडम, ज्यावेळेस आयुष्यात एकही दिवस नोकरी करायचं नाही, 13 वर्षीच फिक्स झालेलं होतं. अरे वा. आणि काय व्यवसाय करायचा हा प्रश्न होता. शिक्षण 10वी आणि घरची परिस्थिती एकदम नाजूक. मग त्यावेळेस वॉचमॅनसाठी नोकरी मिळते पर्याय नव्हता म्हणून मुंबईत आलो. आणि पहिल्याच रात्री ज्यावेळेस मुंबईच्या मंडईमध्ये आम्ही फिरत होतो त्यावेळेस लक्षात आलं की कोथिंबीरची जोडी इथं 10 रुपयाला आहे. मग तिथं क्लिक झालं, पण मला शंका आली की काहीतरी चुकलंय म्हणून. मग मी माझ्या सिस्टरला घरी सोडलं आणि परत ज्यावेळेस त्या मंडईमध्ये गेलो तर गावाकडच्या 10 ते 20 पट रेट मुंबईत आहेत. मग आपल्याकडे रॉ मटेरियल काय आहे तर भाजीपाला, आणि स्वतः शेतकरी असल्यामुळं सोपा व्यवसाय झाला. मग ठरवलं, पण मुंबईत विकायचं कुठं हा प्रश्न. मग वाशी, कळंबोली, कामोठा फुटपाथवर एक हातगाडा मिळतो त्याच्यावर भाजीपाला विकायचा चालू केला. मग त्यानंतर एक 2-3 वर्ष ते व्यवसाय केला आणि व्यवसाय केल्यानंतर रोड ॲक्सिडेंट झाल्यामुळं घरच्यांनी काही परत मुंबईला पाठवलं नाही. मग ज्यावेळेस परत बेरोजगारी, मग करायचं काय तर आमचे दुसरे एक पार्टनर आहेत उत्तमजी नाळे, आणि आमचं वडील एका हॉटेलमध्ये जेवाय गेलते आणि तिथं जेवाय गेल्यानंतर आमच्या गावात एक नर्सरी चालू झाली. मग नर्सरी चालू झाली, मग हे लक्षात आलं की ह्यो काय करत नाही, मग ह्याला एक नर्सरी चालू करून द्यावी. मग त्या नर्सरी चालू केल्यानंतर भांडवल नव्हतं. मिसेसचं डोरलं घाण ठेवलं खोटं बोलून. एकतर मिसेसच्या घरची परिस्थिती चांगली होती, म्हणजे फौजी फॅमिली होती. मग माझ्या मित्राच्या भावाला नोकरी लागते असं सांगितलं. एक डाक घरी डिलिव्हरीला घेतली पहिल्याच माझ्या मुलीच्या, त्यावेळेस म्हणलं दे आपली मदत होईल असं खोटं बोलून डोरला आणून घाण ठेवलं 7,000 रुपयाला आणि तिथून नर्सरीचा व्यवसाय चालू केला. नर्सरीचा व्यवसाय चालू केल्यानंतर मला म्हणतो ना एखादी गॉड गिफ्ट आहे की ज्ञानेश्वर महाराजाची पालखी आमच्या गावातून जाते आणि त्या नर्सरीचा बोर्ड म्हणजे जाहिरात लाखो लोकांनी बघितली आणि नर्सरी 2 ते 3 महिन्यात मला 20 लाख रुपये प्रॉफिट झालं. अरे वा. ही सुरुवात अशी झाली. खडतर प्रवास नर्सरीत पण झाला, पण त्या हिशोबाने 20 लाख रुपये आल्यानंतर करायचं काय, ह्या पैसे कधी एवढं बघितलंच नव्हतं. मग माझे पार्टनर उत्तम नाळे, त्यांना 5 लाख कर्ज होतं, मला 5 लाख कर्ज होतं. कर्ज फिटून 10 लाख रुपये शिल्लक राहिले. मग प्रश्न असा होता की बँकेत एफडी करायची का काय करायचं. मग मिसेस मोठ्या घरची होती आणि तिचं स्वप्न पहिल्या रात्रीच मला सांगितलं होतं की
मला पुण्यासारख्या सिटीत राहायचं फ्लॅट पाहिजे. पण फलटणसारख्या भागातनं पुण्यात राहणं शक्य नव्हतं. मग तिला म्हटलं की पैसे आलेत एक फ्लॅट फलटणमध्ये घेऊ. मग ज्यावेळेस फ्लॅट बुक करायला गेलो आम्ही तिघं चौघं, आमचे रिलेटिव्ह वगैरे मेहुणा किंवा माझी मुंबईची बहीण, असं आम्ही फ्लॅट बुक करायला गेल्यानंतर तिथं असं लक्षात आलं की बिल्डर होण्यासाठी शिक्षणाची अट नाही आहे. मग आम्ही 1-1 लाख रुपये टोकन दिलं. तर मी ते ब्रोशर घेतलं, घरी आलो. संध्याकाळी त्या बिल्डरचं 3-4 वेळा नाव प्रमोटर म्हणून काय, मग प्रमोटर कोणाला म्हणतात, प्रमोटर म्हणजे काय, प्रोपायटर म्हणजे काय, हेच काहीच माहीत नव्हतं. मग माझ्या मित्राला फोन केला की हे प्रमोटर म्हणजे काय, म्हणले मालक. म्हणलं अहो त्यांना तर शिक्षण नाही, ती कसे मालक बिल्डर होऊ शकतात. तो बोलला बिल्डर होण्यासाठी शिक्षणाची अटच नाही. मग त्याच रात्री ठरवलं की आपण बिल्डर व्हायचं. मग आमचे नाळेसाहेब पार्टनरनं आमच्या वडिलांपुढं हा प्रस्ताव मांडला. पण दोघांनीही त्या प्रस्तावाला 1000% विरोध केला की आपल्याला ती क्षेत्र गुंडगिरी किंवा बिल्डर नाव चांगलं नाही आपल्यासाठी, तू त्या व्यवसायात पडू नका, आपलं चांगलं चाललंय, हाच व्यवसाय मोठा कर. म्हणजे गावाकडे बिल्डर होणं म्हणजे गुंडगिरी करणं. गुंडगिरी, बिल्डर नावाला थोडा म्हणतो ना आपण एक कलंकच आहे. ऍक्च्युली तसं काही नाही, पण गावाकडे त्या पद्धतीवर वागलं जातं. पुढे तुम्ही मग म्हणजे फलटणला घर घ्यायचं हे स्वप्न, आणि मग त्याच्यातनं घर स्वतःसाठी घेतलं आणि मग इतरांच्या स्वप्नांची घरं करण्यासाठीचे तुमचे प्रयत्न केलेत. तर मग का वाटलं रिअल इस्टेट एजंटमध्ये? म्हणजे तुम्ही तर म्हटलात त्याप्रमाणे की शिक्षण लागत नाही, पण मग आलात कसं, सुरुवात कशी केलीत? कारण सोपं नाही आहे बिल्डर होणं सुद्धा. जमीन, मग ते काय मटेरियल वापरतात आणि कशी बिल्डिंग बांधायची, आणि एक नाही अनेक लोक लागतात. मग कसं हे सगळं उभारलं? ज्यावेळेस मी तुम्हाला आत्ताच सांगितलं की फ्लॅट बुक केला आणि त्या दिवशी संध्याकाळी ठरलं की आपल्याला बिल्डर व्हायचंय. मग ती तारीख अशी एक लक्षात राहण्यासारखी. आम्ही नर्सरी व्यवसायात असल्यामुळे आम्ही 3-4 मित्र एक प्लॉट व्हिजिटला चाललो होतो. त्या दिवशी आदल्या दिवशी तारीख होती 9-10-10. मग दुसऱ्या दिवशी 10-10-10 तारखेला काहीतरी वेगळं करायचं होतं. मग मी त्या मित्रांच्या पुढे प्रस्ताव मांडला की बिल्डर क्षेत्रासाठी सोपा विषय आपल्याला, कारण बिल्डरला शिक्षण लागत नाही. मग आम्ही 3-4 क्षेत्र, ज्या ठिकाणी मी फ्लॅट घेतला होता, ज्या एरियात फलटणच्या ग्रामीण भागातच होता, कोळकी म्हणून एरिया होता, तिथं शेजारी प्लॉट बघितला 5 गुंठ्याचा. मग आम्ही 4-5 जण नवीन, आमचं आर्किटेक्चर पण पहिलंच काम, आमचं जे ॲडव्होकेट वकील होतं त्यांचं पण पहिलंच काम, आणि जी बांधणारी टीम होती त्यांचं पण पहिलंच काम. मॅडम आमचं ऑफिस होतं 70 स्क्वेअर फुटाचं आणि आम्ही 5 बिल्डर होतो एकत्र. एका साईडला 2 खुर्च्या आणि पुढच्या बाजूला 3 खुर्च्या. ज्यावेळेस कस्टमर यायचं त्यावेळेस आम्ही नंबर लावला होता, आज तो करायचा 1 तासाने तो करायचा, अशी आमची सुरुवात. आणि मग नंतर ज्यावेळेस 5 गुंठे साईटला पण तेवढाच वेळ जातोय आणि 5 एकरात साईट केली तरी तेवढाच वेळ जातोय. मग हे लक्षात आलं. मग ठरवलं की साईट मोठ्या करायच्या. आम्हाला त्या एक 18 फ्लॅटची स्कीम होती. 1 वर्षात 60 लाख रुपये प्रॉफिट झालं. मग लक्षात आलं की ह्या सत्रात जास्त पैसे आणि काम करायला पण चांगलं आहे. मग जे बिल्डर एक टॅग लागला की समाजात किंमत त्या पटीनं वाढायला लागली. मग फलटणसारख्या भागात हे झालं. तर मग नंतर 2012 साली ह्यांची एंट्री झाली. ज्यावेळेस ह्यांच्या हॉटेलला गेलतो तेव्हा हे एजंटचं काम करत होते, प्लॉट दाखवायचं. मला ह्यांनी एका दिवसात 9 प्लॉट दाखवले. अच्छा. आणि त्या भागातला म्हणजे मी 2 कोटीचा व्यवहार 8 दिवसात रोखनं ह्यांच्याबरोबर ह्यांनी प्लॉट दाखवलेला केला 8 दिवसात. मग त्यांची एंट्री झाली. अच्छा, म्हणजे तुम्ही प्लॉट दाखवता या बिल्डरच्या बिझनेसमध्ये आलात असं म्हणू शकतो. मी माझं हॉटेल होतं आणि हॉटेलवर काय व्हायचं की मला पण वाटायचं हॉटेल करताना वडिलांनी ते करून दिलं होतं, ते घरच्यांचंच आहे, आपलं स्वतःचं तर काय तरी पाहिजे. आपण पण पैसे आपणच उभा करायचे आणि व्यवसाय उभा करायचा. म्हणून मी एजंटचं काम करत होतो, ब्रोकरेजचं काम करत होतो. पण माझं काम करण्याची पद्धत थोडीशी वेगळी होती. आपण जर इतरांपेक्षा वेगळं दिलं तर लोक आपल्याकडे अप्रोच होते. म्हणून भोसले साहेब ज्या वेळेस आले त्यावेळेस मी त्यांना जे प्रोडक्ट दाखवले, पूर्ण प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करून त्यांना देत होतो. त्यांना तो आवडला आणि त्यानंतर मी ब्रोकरचं काम करत होतो. मग साहेबांबरोबर साहेबांचं काम आवडलं. अरे साहेबांच्याकडे व्हिजन आहे चांगल्या पद्धतीत, मग आपण साहेबांना का साथ द्यायची नाही. मग त्या पद्धतीत साहेबांना तेव्हापासून 2012 पासून त्यांच्या सुख दुःखामध्ये
साथ देण्याचा आजपर्यंत प्रयत्न करतो आणि इथून पुढेही प्रयत्न करत राहणार. म्हणजे ब्रोकरेजचे पैसे थेट तुम्ही त्यांच्या व्यवसायातच गुंतवलेत हो, का? गुंतवले. यांच्याकडनं ब्रोकरेज घेतलं आणि ह्यांच्या व्यवसायात साहेबांनी गुंतवले. साहेबांनी मला उलट ब्रोकरेज करत होतो, पण बिल्डिंग क्षेत्रामध्ये पार्टनर म्हणून, कंपनीचा पार्टनर म्हणून संधी दिली आणि तेव्हापासून शिवजल ग्रुपचा मी पार्टनर. शिवजल ग्रुपमध्ये नितीनजी असायला हवेत असं कसं वाटलं? का वाटलं सचिन भोसलेंना? म्हणजे माणूस चांगला आहे म्हणून, की विश्वासाची माणसं हवीत म्हणून, किंवा माणसं आणखीन जोडली गेली पाहिजेत म्हणून? नाही, मला पूर्वीपासूनच होतकरू मुलं किंवा कोणी जरी असतील माझ्या आयुष्यात, आत्ताही 10 वर्षाच्या मुलापासून 70 वर्षाच्या माणसापर्यंतचे मित्र आहेत, खूप मित्र आहेत. तसं ह्यांचा जे चंचल स्वभाव होता आणि जे एक ॲक्टिव्ह स्वभाव, बिझनेसमध्ये ॲक्टिव्ह लावतं, त्यामुळं ह्यांचा स्वभाव वाढला आणि मी प्रत्येकाला संधी देत गेलो. असं नाही की आपला जवळचा रिलेटिव्ह आहे किंवा मित्र आहे, असं काय नाही. इतकी संधी देत गेलो. तुम्हाला सांगतो, आजच्या घडीला म्हणजे आमचा एक सिंगापूर सिटी म्हणून आटपाडीत जो प्रोजेक्ट येतोय त्या म्हणजे ह्या 25 तारखेलाच आहे, तर ते 100 एकर आहे. मग 100 एकर क्षेत्र, 100 दिवसाची स्कीम आहे, 100 मुलं माझ्याबरोबर जॉईन झाल्यात. मी एक स्टेटस टाकला की 100 दिवसात 10 कोटी कमवायच्यात. ज्याला शक्य आहे त्यांनी माझ्या संग जॉईन व्हा आणि मला 100च लोक घ्यायच्यात. दुसऱ्या का तिसऱ्या दिवशी 100 लोकांची लिस्ट फायनल झाली. आणि आता त्या लोकांना 100 दिवस जर एकही दिवस नाही सुट्टी घेतली, माझा एक शब्द आहे सगळ्यांना, म्हणजे मी रायटिंगमध्ये लिहून द्यायला तयार आहे की 100 दिवस एक पण सुट्टी, आजारी पडला तरी सुट्टी घ्यायला चान्स नाही. आमचं 365 24 तास काम चालतं. आम्हाला आजारी पडायसुद्धा परवानगी नाही, कारण विजन कंप्लीट करायचं. त्यामुळे ही मुलं आता मला जॉईन होतील, अशी हजारो मुलं माझ्याकडे घडत चाललेत. एक तर असं आहे की बिल्डरच्या व्यवसायामध्ये विश्वास असणं पण गरजेचं आहे. तुम्ही पारदर्शकपणा दाखवता, तुमची जी काही ओळख सांगितली जाते मार्केटमध्ये त्याच्यानंतर, आणि चांगलं बांधकाम म्हणजे ज्याला आपण म्हणतो की क्वालिटी बांधकाम जे आहे ते तुम्ही देता. आणि एक म्हणजे की लोकांना हवं, माणसाला हवं वाटतं तसं तुम्ही देता. तर तशा पद्धतीचं घर बांधणं, तर ही जी विश्वासार्हता आहे ती तुम्ही कशी संपादन केली किंवा कशी मिळवली? कारण तुम्ही नवेच होतात या बिझनेसमध्ये आणि फार काळ पण झालेला नाहीये. नाही, बिझनेसमध्ये कोणताही बिझनेस असो, म्हणजे माझा नर्सरीज म्हणजे बरेच 4-5 कंपनी आहेत, माझा वेगवेगळा बिझनेस आहे. पण रिअल इस्टेटमध्ये कसं आहे मॅडम, ज्यावेळेस तुम्ही 4 गोष्टी सांगता आणि त्यातली एक जर नाही दिली तर तुमचं विश्वासार्हता कमी होती. पण आम्ही सांगताना 2च सांगतो आणि देताना 5 देतो, त्यामुळे ती विश्वासार्हता जपली जाते. आणि आम्ही प्रॉफिट म्हणून कुठल्याच साईटकडे किंवा कुठल्याच बिझनेसकडे बघत नाही. प्रॉफिट हा आम्हाला 7व्या टप्प्यावर मिळतो. पहिलं लँड ओनरचं पैसे जातात, नंतर युनिट सँक्शन TPचं म्हणजे गव्हर्नमेंटचं पैसे जातात, त्यानंतर ब्रोकेज जातं, त्यानंतर बिल्डिंग मटेरियलचं पैसे जातं. त्या आमच्या 7व्या टप्प्याला आम्हाला नफा राहतो. ती करत असताना जर क्वालिटी दिली ना, आपल्याला विजन म्हणून पुढं जायचं असेल, एक विजन गोल जर बघितला, आमचा एक गोल आहे की 1 कोटी झाडं लावणे, 5 लाख घरं बांधणे आणि 1000 उद्योजक तयार करणे. हे गोल तयार नसता झाला तर मला नाही वाटत की मी ह्या स्टेजला झालो असतो. त्या गोलमुळं क्वालिटी तर द्यावाच लागणार आहे, क्वालिटीशिवाय परत रिटर्न नाही. आणि मॅडम पैसे जगायला लागतातच की. माझं एक स्वप्न होतं, 5 लाखाची गाडी, 5 लाखाचं घर आणि 5 लाख बँक बॅलन्स. माझं एवढं स्वप्न होतं. ती स्वप्न माझं देवानी मला वाटते नर्सरी टाकले त्याच्या पहिल्या 5 हा आकड्याशी काही कनेक्शन आहे का? असं काय नाही, त्यावेळेसचं स्वप्न होतं. कनेक्शन आता आमचं 1 कोटीच्या पुढे गेलेलं आहे. हां, मला लकी आकडा 8 आहे माझा, म्हणजे पत्रिकात 8 येतो, पण आमचा मला त्यातलं काही फार कळत नाही. मला वाटलं 5-5-5 म्हटलात म्हणून. हां, ते सुरुवातीच एकदम वयाच्या 13 वर्षी स्वप्न होतं की मला तेवढं टार्गेट करायचं. बरं, तुम्ही आता सिंगापूर सिटीचा उल्लेख केलात. मला वाटतं ते आटपाडीमध्ये करताय तुम्ही 100 एकरावर. तर हे सिंगापूर सिटी आणि मला वाटतं हा तुमचा टाउनशिप प्रोजेक्ट आहे, तर का करावासा वाटला? आणि ते पण आटपाडीसारख्या ठिकाणी, म्हणजे लोक मोठं शहर बघतात, मोठं जे काही जिथं लोक व्यवसायाला येतात किंवा जास्त पैसे इन्व्हेस्ट करू शकतात अशा ठिकाणी लोक असे टाउनशिप प्रोजेक्ट्स करतात. पण खरोखर आटपाडीसारख्या ठिकाणी असा टाउनशिप प्रोजेक्ट तुम्ही का करताय किंवा का करावासा वाटला? आणि तिथं म्हणजे कसं क्लायंटेल मिळेल याचा विचार कसा आला? चांगला प्रश्न आहे मॅडम. माझा पण एक समज होता, म्हणजे योगायोगाने आटपाडीच माझा काहीच संबंध नव्हता. पण जे एक मी 2.5 लाखातली स्कीम केली, म्हणजे भारतात सगळ्यात स्वस्त घर देण्याचा मान सांगलीतला आटपाडी. हां, सांगलीतला आटपाडी. हे मला 2.5 लाखात घर मिळालं. एक महाराष्ट्र गौरव पुरस्कार पण मिळाला आणि त्यात 40 पुरस्कार मला मिळाले. आणि ती साईट बघण्यासाठी आमचे मार्गदर्शक अमरसिंह देशमुख साहेब ते मला भेटायला ते आज येणार होते योगायोगाने ते. पण ते भेटल्यानंतर त्यांच्या
एक साईट होती त्यांची. म्हणजे आमचं एक ब्रीद वाक्य आहे मॅडम, नंबर 1 या ओनली 1. आम्ही ह्या वाक्याला धरून काम करतो. ज्यावेळेस आम्ही करतो आम्हाला कॉम्पिटिटर कोणी नाही आहे. बापूसाहेबांनी एक साईट सुचवली, पण ती साईट अशी होती काहीच संबंध नव्हता. म्हणजे तिथं प्लॉटिंग बंगलं किंवा काहीच संबंध नव्हता. पण मला करायचीच नव्हती. मी ते चिठ्ठी बापूसाहेबाला एक पत्र लिहिलं की मला माझ्या ह्या अट आहेत, मला ते 5 किलोमीटर डांबरी रस्ता पाहिजे, येणे करून तुम्ही द्यायचे, विकून पण तुम्ही द्यायचे, मी 1 रुपया देणार नाही, अशा 7-8 न होणाऱ्या गोष्टी लिहून. त्याच चिठ्ठीवर बापूसाहेबाची साईन आली की आम्ही तयार आहे. मग आता आपण दिलेला शब्द पाळतो. मग हे तर रायटिंगमध्ये झालं ना. मग बापूसाहेबांनी ती आम्हाला संधी दिली. ज्यावेळेस ती साईट केली त्यावेळेस लक्षात आलं की ग्रामीण भागात आटपाडीसारख्या ठिकाणी किती गरज आहे ह्या गोष्टीची. आणि बापूसाहेबांच्या तोंडातून एक शब्द पडला होता की माझ्या आटपाडीसाठी मला काहीतरी करायचं. माझ्या हा शब्द जो बाहेर पडला त्यांच्या तोंडून ही इतका भावनिक होता. आणि खरोखर मॅडम ज्यावेळेस आटपाडीचा सर्वे केला तर 10-20 फुटाचे रस्ते, स्वतःच्या घरी जायला गाडी जायला पण जागा नाही. आणि आत्ताची परिस्थिती जर बघितली आजची तर भाड्याने सुद्धा फ्लॅट त्या आटपाडी मिळत नाही. आणि प्रत्येक घरात 2-2, 3-3 भावंड असल्यामुळं प्रत्येकाला घराची गरज आहे, पण किमती टू मच आहेत. म्हणजे आम्ही सुद्धा आजचा जे आटपाडीचा प्रोजेक्ट होतोय ते पण भारतातला सगळ्यात स्वस्त घर म्हणून आम्हाला पुरस्कार. कितीला असेल ते घर, किती स्क्वेअर फीट? 7.5 लाखापासून घर चालू आहे मॅडम तिथे. म्हणजे सुरुवात म्हणजे. आणि त्याला पंतप्रधान आवास योजना मिळते आता 2,67,000. आणि शिवाय आम्ही एक स्कीम लावली, म्हणजे तिथं जर घर घेतलं तर आमचे एक महाबळेश्वरला 200 एकरात साईट आहे, त्यात 5 गुंठ्याचा प्लॉट फ्री. त्यामुळं लोकांना बंगला तर फ्रीच होणार आहे. मला वाटते पहिल्याच दिवशी आमचं 25-30% बुकिंग होईल. अच्छा, हे सर्वसामान्यांसाठी घर असं तुमचं परवडणारे घर म्हणून आमचं ब्रीद वाक्यच आहे ते. नाही, तुमचं असं आहे की हक्काची सावली देणारी माणसं, हे तुमचं शिवजलचं ब्रीद वाक्य आहे. पण मग ही हक्काची सावली देणारी माणसं 2.5 लाखाचा प्रोजेक्ट आणतात किंवा अशा पद्धतीनं स्वस्तात घरं देतात लोकांना. म्हणजे रिअल इस्टेटमध्ये असं आहे की आज सगळं महाग झालेलं आहे, आता परवडत नाही, त्यामुळे इतक्या स्वस्तात देता येणार नाही, अशी जिथं कारणं दिली जातात तिथं तुम्ही ही परवडणारी घरं देताय किंवा देण्याचं कसं ठरवलं? आणि मग तुमचं प्रॉफिट काय याच्यातनं? साहजिकच आहे ना की या सगळ्यामध्ये प्रॉफिट मिळाल्याशिवाय कोणी म्हणजे उतरणार नाही, पण तरी सुद्धा तुम्ही कमी किमतीतली घरं देताय, स्वस्तातली देतायत आणि तुम्ही म्हणता त्याप्रमाणे जास्तीच्या गोष्टी देताय. मग कसं परवडतं हे तुम्हाला? कसं तुमचं प्रॉफिट होतं? म्हणजे अगदीच काही तुम्ही तुमचे हे सांगू नका गुपित. नाही, गुपित सांगत नाही. जी काय असेल ते माझा स्वभावच आहे की मी कुठलीही गोष्ट लपवून ठेवली नाही, नाही मीडियापासून कधी. ती खरंच गोष्टीत मी तुम्हाला सांगतो की आम्ही जी काम करतोय, जर समजा कुठं नोकरीला असतो तर मला वाटतं अगदी हायेस्ट पगार 1 लाख मिळाला असता. आम्हाला आता तिथं 2,000 घरं होत्यात, आम्हाला एका घरामागे 10,000 रुपये जरी राहिलं तरी टू मच आहे की आम्हाला खूप पैसे राहतात. अच्छा, त्यामुळं असं नाही की फक्त प्रॉफिट कमी केले आम्ही बाकी कुठलीही गोष्ट कमी केली नाही. रिअल इस्टेट क्षेत्रात आता ती बोलणं योग्य अयोग्य मला माहीत नाही, मार्जिन जास्त असल्यामुळं ह्या गोष्टी महाग होत चालल्यात. आणि जर आपण मॅडम ज्यावेळेस घर देतो ना, चावी देतो ना, त्यावेळेस त्या कस्टमरच्या किंवा त्या ग्राहकाच्या नजरेतलं डोळ्यातलं पाणी हे सगळं प्रॉफिट निघून जातं. बरोबर. मला म्हणजे जी काही माहिती मिळाली तुमच्या सगळ्या याच्याबद्दलची घेत होते तेव्हा तुम्हाला असं वाटतं की भिंतीत घर नाहीये, तर ज्या माणसाला सुरक्षित निवारा मिळायला पाहिजे, त्याची स्वप्न तिथं जगली पाहिजे, असं घर देता तुम्ही. आणि त्यासाठीचे तुमचे प्रयत्न आहेत आणि त्या फलटणच्या तुमच्या घराच्या स्वप्नावरनं पुढे या सगळ्या गोष्टी सुरू झाल्यात. ते स्वप्न कसं आलं मॅडम? म्हणजे ही अन्न वस्त्र निवारा ह्या 3 गोष्टी आहेत. 2014 साली पंतप्रधान आपले नरेंद्र मोदी साहेबांनी एक पंतप्रधान आवास योजना चालू केली. त्यावेळेस ती आवास योजना चालू करत असताना 2,67,000 घर कसं मिळायचं हा मला पण प्रश्न पडला होता. आणि त्यांनी सगळ्यांची फक्त गव्हर्नमेंटनंच काम केलं तर सगळ्याला घरं मिळतील अशातला भाग नाही. मग आपलं पण समाजाला काहीतरी देणं लागतं, म्हणून आपण पण कमीत कमी कितीत घर देता येईल ह्याचा आम्ही सर्वे केला. आणि मग आम्ही सगळे पार्टनर बसून त्याचा स्टडी केल्यानंतर की आपण पण देऊ शकतो का, म्हणजे 5 लाखापासून शेवट कितीपर्यंत घर देतो, जेवढी सबसिडी तेवढ्यातच घर द्यायचं. त्या साईटमध्ये ज्यांनी लोन काढलं, म्हणजे त्यावेळेस पंतप्रधान आवास योजना नवीन होती, आम्हाला वाटलं होतं की लोनची गरज नाही, सबसिडी मिळेल, पण ज्यांनी लोन काढलं त्यांना तर ते आमचं 2.5 लाखाचं घर फुकटच झालं. बरं, यांना प्रॉफिट नको आहे फार मोठा, पण मग तुम्ही त्यांचे सहकारी किंवा पार्टनर
म्हणून कसं म्हणजे तुम्हालाही हाच विचार कसा काय आला तुमच्यामध्ये? विषय काय आहे की जसं साहेबांनी सांगितलं तसं मी सुद्धा सपोज आहे ना एखाद्या ठिकाणी चांगल्या ठिकाणी कामाला गेलो असतो तर किती पगार त्याच्यापेक्षा जर जास्त मिळत असेल आणि लोकांची ग्रामीण भागामध्ये विशेष सेवा करायला आपला संधी मिळते. लोक शहरामध्ये येऊन मोठ्या मोठ्या बिल्डिंग बांधतात, मोठे मोठे टावर बांधतात, पण आपण ग्रामीण भागाला सुरक्षित करतो, ग्रामीण भाग डेव्हलप करण्याचं काम करतो. त्यामुळं ग्रामीण भागातल्या मुलांना जर सगळ्या सुखसुविधा किंवा लोकांना तिथं सुखसुविधा सगळ्या मिळाल्या तर ती लोक शहराकडे येणार नाही, शहराला लोड कमी होईल. मग असं आम्हाला संधी उलट ग्रामीण भागामध्ये काम करण्याची मिळते. विशेषतः सांगायचं म्हणजे गडकरी साहेबांकडून आम्हाला ज्यावेळेस पुरस्कार मिळाला, गडकरी साहेबांनी आवर्जून आम्हाला सांगितलं की तुम्ही ग्रामीण भागामध्ये सक्सेस आहात तर ग्रामीण भागामध्ये चांगलं काम करा, तुमची ग्रामीण भागाला खूप गरज आहे. आणि त्यामुळं साहेबांनी घेतलेला जे उद्दिष्ट आहे त्या उद्दिष्ट साहेबांनी एवढं चांगलं उद्दिष्ट घेतलं आहे तर आपण कास त्यांना साथ द्यायची नाही, तर ती साथ देऊशी वाटली. आणि माझं एवढं आव्हान आहे आता जे काय आम्ही 100 मुलं जे आहेत 100% ह्यांनी जर माझ्याकडे जर डेडिकेशन दिलं तर तेही आज साहेबांच्या शेजारी असे बसतील आणि त्यांनाही ही संधी मिळेल. तुम्ही म्हणजे नुसतं घर देत नाही तर तिथे जसं यांनी सांगितलं त्याप्रमाणे तिथल्या जो पूर्ण परिसर आहे त्याच्या विकासावर पण तुमचा भर असतो. घर दिलं आणि सोडून दिलं असं करत नाही. तर मग हे काय आहे म्हणजे गडकरींनी हे स्वप्न दिलं तुम्हाला किंवा हा विचार दिला की आधीपासूनच तुमच्या जेवढे प्रोजेक्ट्स आहेत तिथं तुम्ही अशा पद्धतीनं गोष्टी करत होत्या? आणि विशेष करून या सिंगापूर सिटीबद्दल विचारायचं की तिथं अशी काय सोय असणार आहे त्या टाउनशिपमध्ये की जे टाउनशिपच्या पलीकडे जाऊन तुम्ही विचार करून दिलेलं आहे खास? तुम्हाला सांगतो की ग्रामीण भागात पैशाची कमी नाही. म्हणजे जर आमचा सर्वे म्हणजे आमची एक सर्वे टीम आहे, प्रत्येक टीम वेगळे, सर्वे टीम वेगळे, डेव्हलप टीम वेगळे, मार्केटिंग वेगळे, लायझनिंग वेगळे, परचेस वेगळे, असे प्रत्येक टीम आहे आणि टीमनं काम होतं. सर्वे आम्हाला असा सांगतोय की सिटीतली थोडक्यात 20,000 रुपये सिटीत जर पगार असेल तर ग्रामीणमध्ये 10,000 पगार असलं तर ते बॅलन्समध्ये जातोय, अशी परिस्थिती आहे. मग आम्ही विचार केला की ग्रामीणमधली तरुण पिढी सिटीत जी शिफ्ट होती त्यांच्यासाठी काम करूया. मग त्यांना काय लागतंय की जी तुमच्या मेट्रो सिटीमध्ये जी सुखसुविधा आहेत म्हणजे स्विमिंग टँक असेल, क्लब हाऊस असेल, ज्या सगळ्या गोष्टी सगळ्या द्यायचा प्रयत्न आम्ही आज ग्रामीणमधल्या त्या सिटीत देतोय. आणि मॅडम अजून एक सांगायचं म्हटलं तर जी नवीन पिढी आता जी नवीन लग्न होत्यात त्यांचं एक स्वप्नच आहे स्वतंत्र राहायचं आणि फॅसिलिटी पाहिजेत. म्हणजे एक कॅम्पस आहे ना, आता आमचा जसं शिवजेल सिटी 2.5 लाखाचं घर दिलं ते कॅम्पस, आम्ही एक गाव तयार केलं. त्याच्या बाहेर जमिनीची किंमत आहे 1 लाख रुपये गुंठा आणि आमच्या आत किंमत आहे 5 लाख रुपये गुंठा. तसं आता ही सिंगापूर सिटी ही ज्यावेळेस कॅम्पस तयार होईल गेटच्या आतल्या किमती खूप वाढतात आणि लोक इन्व्हेस्टमेंट म्हणून पण घेतात आणि स्वतःसाठी पण घेतात आणि प्रत्येकाचं स्वप्न साकार होतंय हे आम्हाला खूप समाधान वाटतंय. अजून एक प्रश्न आहे माझा मॅडम, म्हणजे जेव्हा स्वस्त देतो त्यावेळेस अडचण काय येते की ही देतील का नाही देतील. आता आटपाडीमध्ये अमर शिवबापू देशमुख आमच्याबरोबर असल्यामुळे ते एक ट्रस्टी विश्वासू चेहरा आहे, 3 साईड तिथं आमच्या झाल्यामुळं तिथं एक ट्रस्ट आहे. पण ज्यावेळेस ही स्वस्त देतो त्यावेळेस आमच्या सोशल मीडियाला जी कमेंट येते की देऊ शकत नाहीत. माझं आव्हानच आहे तुमच्या माध्यमातून प्रत्येकाला, ज्यावेळेस चांगलं काम करतो त्याला सपोर्ट केला पाहिजे लोकांनी आणि मागचं बॅकग्राऊंड चेक केलं पाहिजे आणि मग विश्वास ठेवला पाहिजे. आम्ही पैसे तर आधी घेत नाही, फक्त बुकिंग अमाऊंट घेतो, जसं काम होतंय त्याच पद्धतीने पैसे लोक देतात. शेवट काय होतं मग, शेवटचं घर ज्यावेळेस आमचं 25% रेट वाढत जातात, नंतर शेवटचं घर 4 पट महाग त्यांना घ्यावं लागतं. आम्ही आता बारामतीमध्ये पण 15,55,000 अजितदादांच्या काहीतरी वाढदिवसाच्या निमित्तानं तुम्ही बारामतीत अगदी शरद पवारांच्या घराच्या समोरच ही स्कीम लावली होती आणि त्याच्यामध्ये पण काही काळातच ते मला वाटतं 12-12.5 लाखात काहीतरी घराचं ते स्कीम होती तुमची आणि ती घरं पण पटकन विकली गेली अशी माहिती. आजही गर्दी आहे तिथं मॅडम. ते किस्सा सांगतो. अजितदादाला आम्ही सगळी तर मानतोच, म्हणजे अजितदादाची आठवण काढली तर आम्हाला असं वाटतं बाद झालं सगळं, असं नको वाटतं. कारण ती व्यक्ती असणं आणि त्यांचं जे काम बघणं आणि मग त्यांच्यासाठी काहीतरी करायचं होतं. ज्यावेळेस आमचा प्रोजेक्ट चालू होता आम्ही 5 घरासाठी स्कीम काढली होती. किती? 5 घरासाठी आणि 21, 22, 23 67 तासाची स्कीम होती. पण गर्दीच एवढी झाली मॅडम, म्हणजे पुढची लोक एक घराचं स्वप्न घेऊन काउंटरला आलती, त्यावेळेस आम्हाला ते अडवता आली नाही. मग आम्ही त्यांच्या बजेटमध्ये बसून आम्ही, मला वाटते साईट संपली ती, आत्ताही तिथं रश एवढा आहे. मग आता आम्ही अजून दुसरं काय वाढते काही बघतोय आणि दादाच्या आठवणीसाठी अजून एक आम्ही उपक्रम करतोय की त्यांच्या
वयाचं आम्ही झाड बघितले, म्हणजे तयार केले. 67 वर्षाचं झाड आता सुनेत्रा वहिनींच्या हस्ते ते लावायचे. आमचं एक 6.5 एकराचं वडाचं झाड आहे 67 वर्षाचं, आणि ते बारामतीतच एक आमची 51 एकरात साईट आहे. त्या साईटमध्ये 6.5 एकराचा एन प्लॉट गार्डन करतोय दादाच्या नावानं, आणि ते लवकरच आता आम्ही प्रोग्राम करतोय. शुभेच्छा तुम्हाला त्या कामासाठी. झाडं लावण्याचा उल्लेख झालाच आहे म्हणून हे 1 कोटी झाडं लावणं हे का का ठरवलं आहे आणि कशासाठी करताय हे तुम्ही? म्हणजे एकीकडे रिअल इस्टेट आहे, घरं बनवायची, म्हणजे सिमेंटचं सगळं काम आहे, सिमेंट, माती, रेतीचं सगळं, मग हे झाडं लावायचं कसं काय? ज्यावेळेस आमचं 2013ला विजन गोल आपल्याला काय करायचं आहे, म्हणजे त्या गोलबद्दल पण एक सांगतो ते कसं आलं. आपण एखाद्या टुरिस्ट ठिकाणी जायचं असेल तर आपण एक पॅकिंग करतो. समजा दुबईला जायचं असेल तर वेगळी पॅकिंग होती, किंवा दुसरं आध्यात्मिक ठिकाण जसं वेगळं. मग आपल्याला आयुष्याचं काहीतरी कुठं जायचं हे फिक्स ठरलं पाहिजे. त्या हिशोबाने आम्ही गोल बनवायला ज्यावेळेस बसलो होतो त्यावेळेस ही घरं तर देणं नरेंद्र मोदीच्या साहेबांच्या स्वप्नामुळं मला भावलं होतं की आत्ता घराची सगळ्यांना गरज आहे. कारण पैसे आल्यानंतर मी पहिलं घरच घेतलं, पण प्रत्येकाचं स्वप्न हे घरच असतं. म्हणून 5 लाख घर बांधायचं उद्दिष्ट घेतलं. मग 5 लाख घर बांधत असताना आपण या पृथ्वीचं काहीतरी नुकसान करतोय. म्हणजे ज्यावेळेस कन्स्ट्रक्शनमध्ये आपण आलो आहे त्यावेळेस कन्स्ट्रक्शनमध्ये झाडं कमी होऊन आपण कन्स्ट्रक्शन करणार. तर 5 लाख घरं बांधायचं असतील तर त्याचा आपल्याला काय भरपाई देता येईल. म्हणून 1 कोटी नसते झाडे लावायची नाहीत, झाडं लावून जागवायच्यात. म्हणजे तुम्ही जर आमच्या सगळ्या साईट बघितले तर एकही झाड नसताना आता एकही घर दिसत नाही, असं साईट पूर्ण झाडं असं. म्हणून 1 कोटी झाडं लावायच्यात. आता 5 लाख घरं बांधायचं एकटा तर बांधू शकत नाही, आणि काहीतरी आपल्याबरोबर सगळे असावेत. म्हणजे माझ्या रिलेटिव्हमध्ये एकही तुम्हाला असं सापडणार नाही की ते बिझनेसमध्ये नाही, त्याला बंगला आणि गाडी नाही. मित्रामध्ये तुम्हाला असं कोण सापडणार नाही त्याला बंगला आणि गाडी नाही. असं ह्या 1000 उद्योजक असतील, प्रत्येकाने 500 घरं बांधली तर 5 लाखाचा आकडा पूर्ण होईल. म्हणजे हे असे तुम्ही उद्योजक पण घडवलेले आहेत 1000? हा, खूप उद्योजक घडवलेत आणि विश्वासाने सगळी कामं करतात. माझ्या नर्सरीचा व्यवसाय 14 नर्सरी, म्हणजे नर्सरी तेही कायम ठेवलंय? कायम ठेवलंय. नर्सरी झाडं बनवते, शिवजल ग्रुप झाडं लावतो. 1000 उद्योजक सगळ्या मल्टिपल बिझनेसमध्ये काम करतात आणि विजन पुढं चाललं. एक आणखीन आहे शिवजल मी तर ते अल्कलाईन वॉटरचं कनेक्शन काय आहे शिवजलशी, आणि ते करावं असं का वाटलं? कारण ही तर एकदम म्हणजे हाय क्लास सोसायटीतली डिमांड आहे अल्कलाईन वॉटर, आणि ती महाग सुद्धा खूप असते. आपल्याकडे फारसे लोक पिताना, सर्वसामान्य पण पिताना पाहायला मिळत नाहीत. म्हणजे काय सामान्य पद्धतीने आपण जे VIP म्हणतो ते सुद्धा अल्कलाईन वॉटर पिताना पाहायला मिळत नाहीत आपल्याला. मग ती कन्सेप्ट कुठून आली आणि का तुम्ही त्याच्यावर काम केलं, किंवा काय आहे त्याच्यात? हिस्ट्री मॅडम असे, मी देव मानत नव्हतो. म्हणजे आजही कुठलीही गोष्ट प्रॅक्टिकली पुस्तकात वाचणं आणि प्रॅक्टिकलमध्ये ज्यावेळेस तुम्ही करायला जाता, मी नेहमीच आमच्या टीमला सांगतो की आपल्याला विचार येणारा हे आपल्यासाठी फायद्याचा कधी ठरत नाही. तो कधी ठरतो ते आलेला विचार तुम्ही अनुभव लोकांच्यात शेअर करून त्यांचा अनुभव घेऊन एखादी गोष्ट करायला लागला तर ती मान्य असतं. त्यामुळे आमची एक पंढरपूरला साईट होती आणि त्याला नाव द्यायचं होतं विठ्ठल नगरी, आमच्या पार्टनरमध्ये बसून. आणि माझा देवाला विरोध होता. का विरोध होता? तर देवच्या मागं लागून वेळ घालवून आपण काय करू शकत नाही. मग मी म्हणलं की आपल्याला आता लक्ष कसा साबण आहे की त्याला काय अर्थ नाही, किंवा फॉर्च्युनर गाडी, तसं आपण साईटला नाव देऊ. अशी आमची रँडमली गाडीमध्ये पंढरपूरला जात असताना चर्चा चालली होती. आणि जी शिवजल सिटी बांधली ही आमचे म्हणजे थोडक्यात पलटणचे रामराजे संजू बाबा त्यांची जागा होती. ती जागा मी घेतली होती आणि तिथं म्हणजे असं काहीच नाही. म्हणजे तुम्ही ज्यावेळेस व्हिजिटला याचाल तर हे 2.5 लाखात घर दिलं, तिथं काहीच नव्हतं. म्हणजे साधं झाड नव्हतं, काय नव्हतं. मग तिथं बोर मशीन आली. आणि मग मी असं म्हणलं की तिथं जर पाणी लागलं तर मी देव मानेल. ह्या रँडमली गोष्टीतनं तिथं पाणी लागलं नाही आणि ऑटोमॅटिक तिथनं परत अल्कलाईन पाणी आलं. त्याची हिस्ट्री पुढच्या कुठल्या तरी भागात मी अख्खी तुमच्याबरोबर शेअर करेन. खूप मोठी हिस्ट्री. आणि मग मला असं जाणवलं की आपण ज्यावेळेस गरिबासाठी किंवा लोकांसाठी काहीतरी देतो त्यावेळेस देवसुद्धा आपल्याला काहीतरी देतो. आज ते जे अल्कलाईन पाणी ते आम्ही जेवढ्या टेस्ट केल्या, लॅबमध्ये लोक आम्हाला विचारतात की हे तुम्ही कुठनं बनवून आणलं, आम्हाला फॉर्म्युला द्या. आणि ते पाणी जास्त नाही, 400 लिटर येतं. मग खरं तर शिवजल, तिथूनच नाव शिवजल तयार झालं. आमच्या म्हणजे माझ्या मिसेसनं ते नाव सुचवलं शिवजल त्या सिटीला. आणि आमचे आईवडील असतील किंवा मुलं असतील किंवा आमची सगळी फॅमिली असतील त्या शिवजला एवढेच जपतात. आज माननीय शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष आहेत अनिकेत भाऊ गुले,
त्यांच्या माध्यमातून तिथं श्री श्री रविशंकरजींचा कोर्स आहे, एक YLTP कोर्स. दर महिन्याला आम्ही मोफत मुलं 200-300 मुलं घडवतो. इतका चांगला कोर्स आहे तो. त्यामुळे ती पाणी त्यांच्यासाठी आम्ही फ्री देतो. तुम्ही म्हणजे हे सगळं तर करतातच, आता तुम्ही सोशलीच कनेक्टेड आहात, म्हणजे बिझनेस प्लस काय सामाजिक बांधिलकी तुम्ही जपताय, पण तरी सुद्धा तुम्ही वाढदिवसाला मुलींच्या शिक्षणासाठी सुद्धा डोनेशन देता. तर तो काय विषय आहे, म्हणजे का स्पेसिफिकली मुलींच्या शिक्षणासाठी डोनेशन देता आणि आजवर किती जणांना असं डोनेशन दिलेलं आहे तुम्ही? आमच्या ग्रामीण भागात मुलींना थोडं दुय्यम स्थान दिलं जातं शिक्षणासाठी. मग आम्ही विचार केला की ज्यावेळेस ह्या क्षेत्रात आता मल्टिपल बिझनेस असल्यामुळे पैसे तर मिळतात आणि समजा प्रत्येक कंपनी बघा काही ना काही डोनेशन देत असते. म्हणजे ज्यावेळेस आपण बघतो तर आपल्याला तर काय देण्याची इच्छा असते, तर कुठं वायपट डोनेशन करण्यापेक्षा किंवा काहीतरी वेगळं करून फ्लेक्स लावून नाव करण्यापेक्षा मुलींच्या शिक्षणासाठी खर्च केला तर ते कधी पण चांगल्यासाठीच आहे. म्हणून आम्ही बऱ्याच मुली अशा दत्तक घेऊन किंवा त्यांच्यासाठी खर्च करत असतो. अच्छा, नितीनजींकडनं समजून घ्यायचं ते म्हणजे की सचिनजींचा हा सगळा जो उपद्व्याप आहे किंवा हा जो काही त्यांनी वाढवलेला व्याप आहे, तर त्याच्यामध्ये जोडलं गेल्यामुळे तुमचा काय असा वैयक्तिक माणूस म्हणून फायदा झाला? माझा वैयक्तिक माणूस म्हणून फायदा म्हणजे मी जर समजा एजंट म्हणून काम करत असतो तर एक ठराविक आज इथं जे बसायला मिळालं, आज कंपनीचा चेअरमन होण्याचा बहुमान मिळाला, आज कंपनीचं साहेबांनंतरनं 2 नंबरचे डिसिजन घेण्याचे जे निर्णय आज जे माझ्याकडे मिळाला, आज प्रत्येक परदेश दौरे झाले, महाराष्ट्रात तर म्हणजे प्रत्येक गाव म्हणजे तालुका जिल्हा असं एवढं भरपूर काय प्रवासातनं शिकायला मिळालं, हे कधीच माझ्या आयुष्यामध्ये झालं नसतं. ते फक्त भोसले साहेबांमुळे झालं. सचिनजी, तुम्हाला शेवटचा प्रश्न आहे ते म्हणजे की काय सल्ला द्याल, कारण लोक अनेकदा भांडवलाच्या अभावी व्यावसायिक होऊ शकत नाहीत असं म्हणतायत, तर तुम्ही तुमचंच भांडवल उभारलं तुमच्याच कामातनं आणि ते काम पुढे नेत नेत तुम्ही सामाजिक बांधिलकी जपता आहेत, तर काय सल्ला द्याल नव्यानं जेव्हा ज्यांना उद्योगधंदे करायचे आहेत किंवा व्यवसायात यायचं आहे किंवा अगदी रिअल इस्टेटमध्ये सुद्धा व्यावसायिक व्हायचं असेल तर? मी मॅडम सांगतो, तुम्ही शून्यातून म्हणत होता, मी तर मायनसमधून सुरुवात केली, माझ्याकडे काहीच नव्हतं. आणि व्यवसायाला खरंच तरुण मित्रांना मी सांगतो की व्यवसायाला भांडवल लागत नाही. मी आता ही जी मुलं 100 घडवतोय ह्यांना मी पैसे देऊन घडवतोय, म्हणजे त्यांना भांडवल लागलं का? म्हणजे मायनस ते सुद्धा त्यांना, म्हणजे माझं राहण्याचं खाण्याचं त्यांना वरनं मी जे काय खर्च होईल सगळं मी करतोय आणि त्यांना उद्योजक बनवतोय. तुमची इच्छाशक्ती पाहिजे कुठला बिझनेस करायचं, आणि बिझनेस निवडताना तुमच्या आवडीचा, म्हणजे आमचा एक ग्रामीण भागातला एक शब्द आहे, ज्याचं याड त्याला गोड. म्हणजे एखादा रस्त्याला दगड फोडतोय आणि त्याला जर तुम्ही एसीत आणून बसवलं तर ते बसणार नाही, कारण त्याची ती आवड आहे. म्हणून बिझनेस निवडताना तुमचं जर आवड तोच बिझनेसमध्ये कन्वर्ट केला, म्हणतो ना म्हणजे पॅशन इज प्रोफेशनल, त्या पद्धतीने केलं तर भांडवल नाही, काहीच लागत नाही. आम्हाला कुठंही भांडवल लागत नाही. आजही तुम्ही कुठलंही टार्गेट द्या. एक किस्सा सांगतो तुम्हाला. आम्हाला एक स्वस्त घर देतोय म्हणून आम्हाला एक टॅग लागला होता की अफोर्डेबल हाऊसिंग करणारी शिवजल ग्रुप. मॅडम तुम्हाला सांगतो, मी दुबईत गेलो, आम्ही फॅमिली घेऊन सगळी. दुबईत गेल्यानंतर दुबई मॉल फिरल्यानंतर मी विचार केला की बिल्डर नाव लावतोय आपण, कुठं तर चुकतोय, कारण जर मॉलसारखं बांधू नाही शकलो तर आपण कसलं बिल्डर आहे. गावाकडे आलो, आता आमचे 4 मॉलचे कामं चालू आहेत. पुण्यामध्ये सगळ्यात मोठा मॉलचा, आता चाकण चौकात सगळ्यात मोठा मॉल आमचा येतोय. ज्यावेळेस 5 स्टार हॉटेलमध्ये राहिलो त्यावेळेस विचार केला की आपण 5 स्टार हॉटेल बांधू शकतो का. ते पण आमचं पुण्यात आता एवढ्या दिवाळीपर्यंत भूमिपूजन होऊन बहुतेक टाटाचा ब्रँड आम्हाला अप्रूव्ह झाला, त्यांना आम्ही 5 स्टारचं हॉटेल बांधून देतो. त्यामुळे अशक्य काहीच नाही. तुम्ही करण्याची जिद्द, चिकाटी आणि आत्मविश्वास आणि प्रामाणिकपणा गरजेचा आहे. कारण ज्यावेळेस अजून एक सांगतो तुम्हाला, म्हणजे आम्हाला पण तो त्रास होतो, तुम्ही चांगलं काम करायला जाताना तुम्हाला मागं खेचण्यासाठी खूप मोठी ताकद लागते, कारण ती सक्सेस व्हायचं असेल तर तुम्हाला ती पार करून जावं लागणार आहे. सुरुवात केली की अडचणी निर्माण होणारच, आणि कंपनीत माझं कामच आहे की अडचणी सोडवणं, संघर्ष करणं. त्यामुळे कधी कुठला फोन आला, अडचणीच आला तर मला आनंद वाटतो, कधी टेन्शन येत नाही. तर सचिन भोसले आणि नितीन जाधव यांच्याशी आपण खूप मनमोकळ्या गप्पा मारलेल्या आहेत आणि त्यांनी सुद्धा मनापासून त्यांच्या जी काही भावना आहेत आणि त्यांचे जे काही अनुभव आहेत ते आपल्याशी शेअर केलेले आहेत. त्यांनी जसं सांगितलं त्याप्रमाणे नुसता दृष्टिकोन किंवा पॅशन असून चालत नाही, तर त्याच्या मागे एक चांगली भावना असेल तर तुम्ही मायनसमधनं सुद्धा कोट्यवधींची मजल गाठू शकता. हाच यांचा प्रवास आपल्याला सांगतोय. तुम्हाला ही मुलाखत कशी वाटली हे कमेंट बॉक्समधनं नक्की कळवा. दोघांनाही थँक्यू.